नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतो इयत्ता 10वी इतिहासाचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे, धड्याखालची जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती सगळी प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या प्रश्नांच्या उत्तरांचं विश्लेषण करणार आहोत आपण आपल्या भाषेमध्ये। हे पहा मित्रांनो, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, मी फक्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तोंडी सांगणार आहे, परंतु या प्रश्नांच्या उत्तरांच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील सगळ्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा। त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि या प्रकरणाचा जो सगळा स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पाहायला मिळतील। ओके, परंतु नुसत्या नोट्स वाचण्यापेक्षा त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, काय आहे ते व्यवस्थित आपण समजून घेऊ, व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत आपण। ओके, तर बघूयात आपण ही प्रश्नांची उत्तरं। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, यस, तर आपण पाहूयात स्वाध्याय इयत्ता 10वीचा इतिहास लेखन आणि परंपरा यामधला। बघा, पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। ओके, योग्य पर्याय निवडायचा आपल्याला। त्यामध्ये दोन प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे आधुनिक इतिहासाचा जनक कोण? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे? तर चार ऑप्शन आहे, व्हॉल्टेअर, रेने देकार्त, लिओपोल्ड रांके का कार्ल मार्क्स। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते व्हॉल्टेअर आहे। व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतात। तुम्ही व्हॉल्टेअरला वाचा व्यवस्थित, कारण त्याने एक नवीन विचार पुढे आणला होता व्हॉल्टेअरने, त्यामुळे त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतात। फ्रान्सचा आहे तो। ओके, त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? कार्ल मार्क्सने लिहिला, मायकल फुकोने लिहिला, लुसिया फेबरने लिहिला का व्हॉल्टेअरने लिहिला? कार्ल मार्क्सने तर दास कॅपिटल लिहिला होता। त्याच्यानंतर आपल्याकडे मायकल फुकोने लिहिला होता आर्किओलॉजी ऑफ नेचर। ठीक आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर मायकल फुकोने लिहिला होता। कार्ल मार्क्सचा जर विचारला असता तर तो दास कॅपिटल होता। ओके, त्याच्यानंतर व्हॉल्टेअरचा जो आहे तो एक वेगळा, व्हॉल्टेअरचं पुस्तक वेगळं आहे, पण मायकेल फुको याचं पुस्तक आहे आर्किओलॉजी ऑफ नेचर, नॉलेज, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज। ओके, पुढचा ब जो प्रश्न आहे तो आपण बघूया, चुकीची जोडी दुरुस्त करा। बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे या सर्वांची प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला लिखित स्वरूपात पाहायची असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता लिखित स्वरूपात। पुढचा मुद्दा, चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची। जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याचं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक आहे, ही जोडी बरोबर आहे। लिओपोल्ड रांके याचं द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे पुस्तक आहे। ओके, त्यानंतर हिरोडोटस याचं पुस्तक आहे द हिस्ट्रीज। हिरोडोटसने आपल्या ग्रंथाच्या शीर्षक, आपलं जे एक इतिहासावरील ग्रंथ लिहिला होता त्याच्या शीर्षकाला द हिस्ट्रीज हे नाव दिलं होतं आणि सर्वात पहिला हिस्ट्री हा शब्द हिरोडोटसनेच वापरला होता। त्यानंतर कार्ल मार्क्सचा जर विचार केला तर तिथं दिलंय डिस्कोर्स ऑन द मेथड, तर कार्ल मार्क्स याचं डिस्कोर्स ऑन द मेथड नाहीये, तर कार्ल मार्क्सचं कुठलं पुस्तक आहे? दास कॅपिटल। दास कॅपिटल हे कार्ल मार्क्सचं पुस्तक आहे, तर इथं हे डिस्कोर्स ऑन द मेथड खोडायचं आणि तिथं दास कॅपिटल लिहायचं। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे हे छोटे छोटे प्रश्न आहेत, एक गुणांचे प्रश्न आहेत, परंतु खूप महत्त्वाचे आहेत। याच्या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रकरणाच्या सगळ्या नोट्स तुम्हाला भेटतील, त्या बघा तुम्ही थोड्या वेळाने। त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा। द्वंद्व ही एक संकल्पना आहे, ती आपण स्पष्ट करूया। द्वंद्व संकल्पना काय आहेत मित्रांनो? बघा, आपण बघून घेऊयात द्वंद्व ही संकल्पना। बघा, या ठिकाणी पुस्तकामध्ये आहे सगळं की हेगेलच्या मते, हेगेल नावाचा एक विचारवंत होता, त्याच्या मतानुसार काय की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावे लागते। म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीचा जर तुम्हाला अर्थ लावायचा असेल तर तिची वर्गवारी तुम्ही दोन विरोधी अशा गटामध्ये किंवा दोन विरोधी अशा प्रकारामध्ये करावे लागते, एक यस किंवा एक नो असेल अशा प्रकारे। कारण आणि उदाहरणार्थ, याचा उदाहरणार्थ काय? खरं खोटं, एखादी घटना आहे ती खरी आहे का खोटी आहे, दोन प्रकारात वर्गवारी करा। चांगली आहे का वाईट आहे, अशा दोन प्रकारात त्या गोष्टीची वर्गवारी करा। या पद्धतीला तुम्ही द्वंद्व अशी पद्धत म्हणतो, द्वंद्व अशी पद्धत आपण हिला म्हणत असतो किंवा याला द्वंद्व सिद्धांत असं याला म्हटलं जातं। या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, या पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं? एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा दुसरा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कधिष्ठित उहापोहानंतर त्या दोघांचे सार
ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी केली जाते. उदाहरणार्थ बाबा हा जो पेन आहे, मार्कर आहे, हा या फळ्यावरती लिहिण्यासाठी चांगला आहे, चांगला आहे. मग 2 गट पाडले जातील बाबा, एक मार्कर चांगला आहे असं म्हणणारा आणि एक वाईट आहे असं म्हणणारा. मग जो वाईट म्हणणारा काय म्हणेल की बाबा हा मार्कर या फळ्यावरती वाईट का आहे, चुकीचा का आहे, त्या संदर्भातली तो मतं मांडेल. इकडचा गट जो आहे तो काय मत मांडेल की हा जो मार्कर आहे तो चांगला कसा आहे या संदर्भातली मतं मांडतील. आणि दोघांची मतं घेऊन शेवटी निर्णय जो निघेल तो निर्णय जो आहे तो खूप चांगला असणार आहे आणि परफेक्ट असणार आहे. तर अशा प्रकारे जी 2 संकल्पना आहे, मी फक्त उदाहरण दिलं तुम्हाला, स्पष्ट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. दुसरी जी आहे ॲनल्स प्रणाली, जी फ्रान्समध्ये सर्वप्रथम उदयास आली. ॲनल्स प्रणाली म्हणजे नेमकं काय मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला सांगतो. उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, पण मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी एक इतिहास लेखनाची प्रणाली निर्माण झाली किंवा पद्धत निर्माण झाली. एक इतिहास लेखनाची प्रणाली किंवा पद्धत जी आहे ती उदयास आली. कुठली? 20व्या शतकामध्ये. कुठं? फ्रान्समध्ये, लक्षात घ्यायचं. आता ही प्रणाली नेमकी कुठली? या इतिहास लेखनाच्या प्रणालीचं वैशिष्ट्य काय आहे? त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इतिहासाचा जो अभ्यास आहे तो फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते किंवा त्या अनुषंगाने राजकारण, मुसद्देगिरी, युद्धे यावरती केंद्रित न करता, म्हणजे तुम्ही जो इतिहास लेखन आहे, तो इतिहासाचा अभ्यास जो आहे किंवा इतिहास लेखन जे आहे ते तुम्ही फक्त महान नेते, राजे रजवाडे असतील, राजांचा इतिहास, राजांच्या पराक्रमाचा इतिहास, त्याची मुत्सद्देगिरी, त्याचा राजकीय प्रवास असेल किंवा राजकीय घटना असतील त्या काळातल्या, नुसता त्याचाच अभ्यास नका करू. त्याच्यासोबत तुम्ही तत्कालीन हवामान कसं होतं, स्थानिक लोक कशी होती, शेती कशा प्रकारची होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, व्यापार कसा होता, तंत्रज्ञान, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधने कशी होती आणि सामाजिक बांधणी कशी होती, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. फक्त राजा, महान नेते, त्यांचा पराक्रम, त्यांची युद्धे यांचा नका अभ्यास करू. थोडासा तळागाळाला पण या. वातावरण कसं होतं तत्कालीन लोक कशी होती, त्यांचा व्यवसाय कसा होता, व्यापार कसा होता, दळणवळण कसं होतं, सामाजिक बांधिलकी कशी होती, हवामान कसं होतं, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार इतिहास लेखन करत असताना करा. हीच आहे ॲनल्स प्रणाली आणि ही प्रणाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस झाली होती त्या काळामध्ये. आणि ही जी ॲनल्स प्रणाली आहे ती सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते फ्रेंच इतिहासकारांना जातं. हा एक छोटासा मुद्दा तुम्ही या संकल्पनेमध्ये लिहू शकताय. ओके. आता पुढचा मुद्दा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारण द्या आणि कारण देऊन ही विधाने आपल्याला स्पष्ट करायची आहेत. याच्यामध्ये काय, पहिला मुद्दा आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. हे स्त्रीवादी लेखनामध्ये येईल. केव्हापासून मित्रांनो? स्त्रीवादी लेखन जे आहे ते स्त्रीवादी लेखन जे आहे म्हणजे काय, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची ज्यावेळेस मांडणी केली जाते तिला आपण स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतो. ओके. आता स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील किंवा स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असेल, यांसारख्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करणारे संशोधन सुरू झाले. आणि 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल की बाबा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे बाबा संशोधन का सुरू झाले? कारण स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात झाली आणि स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, स्त्रियाच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखनाचा ज्यावेळेस विचार केला जातो ते स्त्रीवादी इतिहास लेखन. आणि त्या स्त्रीवादी इतिहास लेखनांच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारचे पैलू असू दे, नोकरी असू दे, रोजगार युनियन असू दे, ट्रेड युनियन असू दे, यांसारखे किंवा स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत या संस्थां किंवा त्या स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य असतील यांच्याशी निगडीत वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करणं जे आहे ते सुरू झालं किंवा यांचा विचार करणं सुरू झालं. हे स्त्रीवादी लेखन झालं. परंतु या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण असंच लिहू शकतो की पुढच्या काळामध्ये स्त्रीवादी लेखनाला सुरुवात झाली. आणि स्त्रीवादी लेखन म्हणजे काय बाबा, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केली जाणारी जी मांडणी आहे किंवा लेखनाची केली जाणारी मांडणी ती आहे. आणि त्यामुळं मग स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूंवरती, स्त्रियांचा व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, उद्योग असू दे किंवा
वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ज्या स्त्रियांसाठी काम करणारे आहेत त्यांच्याबद्दल त्या संदर्भात संशोधन करणं सुरू झालं. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूयात. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले गेलेले आहेत. आता फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हटलं गेलं? मायकल फुको जे आहेत ते सुद्धा फ्रेंचमधले खूप मोठे इतिहासकार होते. त्यांनी आर्कोलॉजी ऑफ नेचर, आर्कोलॉजी ऑफ नॉलेज, नेचरच येतं तोंडामध्ये, पण आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला होता. कोणी? मायकल फुको यांनी. आता या ग्रंथामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं असं लिहू शकतो आपण. मायकल फुको यांनी आर्कोलॉजी ऑफ काय बाबा त्याचं नाव, आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला होता. ओके, आणि या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालानुक्रमाने मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे असं सांगितलं. या ग्रंथात त्यांनी विचार मांडला की इतिहासाची जी तुम्ही कालानुक्रमे मांडणी करता ती चुकीची आहे असं मायकल फुको यांनी सांगितलं. आणि पुढं तो म्हणाला की फुको याने काय सांगितलं की पुढं फुको काय म्हणतोय की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे लक्ष दिले. फुको याने इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणजे इतिहासामध्ये ज्या काही घटना घडतात, एका बाजूला त्याने सांगितलं की तुम्ही नुसती कालानुक्रमे घटना मांडता, याला विरोध केला, हे चुकीचे आहे. पण तुम्ही काय करायचं, मग काय करायचं, कालानुक्रमे घटनाच मांडायच्या नाही, तर त्या मांडत असताना तुम्ही त्या घटना का घडल्या, ते स्थित्यांतर का झालं याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या असं त्यांनी सांगितलं. ज्या काही घटना घडलेल्या आहेत इतिहासामध्ये, कालानुक्रमे असतील किंवा कशाही त्या घडल्या असतील, त्याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या असं मायकल फुको यांनी सांगितलं. आणि म्हणून त्याने जी वापरलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले गेले होते. हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. या प्रश्नाची उत्तरं लिखित स्वरूपात लिहिलेली आहेत. ती उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिटेल्समध्ये मिळतील. ओके, पुढचा बघा, 25 ते 30 शब्दामध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला आहे इतिहास लेखन म्हणजे काय. आता इतिहास लेखन म्हणजे काय बघा, या इतिहास लेखन म्हणजे काय. पहिला मुद्दा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, बघा इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. ओके, मांडणी केली जाते. आणि अशी मांडणी करण्याची जी पद्धत असते, लेखन पद्धत असते, तिला इतिहास लेखन म्हणतात. आणि जो इतिहास लेखन करतो त्याला इतिहास म्हणतो. म्हणजे काय, इतिहासामध्ये जे काही पुरावे उपलब्ध झालेले आहेत त्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची तर्कसंगतपणे मांडणी केली जाते टप्प्याटप्प्याने. आणि ती मांडणी करण्याची जी काही पद्धत आहे तिला इतिहास लेखन म्हटलं जातं. आणि जो इतिहास लिहितो त्याला इतिहासकार असं म्हटलं जातं. असं एक वाक्य सुद्धा पुढे आपण जोडू शकतो. ठीक आहे, पुढे रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला. रेने देकार्त एक मोठे विचारवंत होते. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या, आता रेने देकार्त यांनी कोणता नेमका आग्रह धरला, त्याचं मत काय होतं बघा. तो काय म्हणतो की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक संशोधनाची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्याने मांडले. ओके, कारण असं मत मांडणारे बरेचसे विचारवंत होते की तुम्ही इतिहास जो लिहिताय तो लिहित असताना तुम्ही जी काही कागदपत्र वापरताय त्या कागदपत्राची विश्वासार्हता समजून घेणं गरजेचं आहे. ती कागदपत्र खरी आहेत का खोटी आहे हे तपासून घ्या व्यवस्थित. अशा प्रकारचं आग्रहाचं मत मांडणारे जे काही विचारवंत होते त्यांच्या रांगेमध्ये रेने देकार्त सुद्धा होता. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हे जे ग्रंथ लिहिला, हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी एक नियम सुद्धा सांगितला होता. तो सुद्धा आपण लिहू शकतो की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या जोपर्यंत स्पष्ट होत नाही किंवा प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार करू नये. एखादी गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत 100% कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही तिला स्वीकारायचं नाही आहे. म्हणजे दोन मुद्दे यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट, इतिहास लेखन करत असताना जी तुम्ही कागदपत्र वापरताय तिची विश्वासार्हता तपासून घेणे असा एक विचार त्याने मांडला. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी जे डिस्कोर्स ऑन द मेथड हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये, डिस्कोर्स ऑन द मेथड हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक नियम सांगितला, एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो कुठला होता, एखादी गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत निसंशयरित्या स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार करायचा नाही. हा एक मुद्दा महत्त्वाचा रेने देकार्तने मांडला. वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते. बघा इथं आधुनिक इतिहासाचा जनक कोण, वॉल्टेअर. आणि इथं प्रश्न दिले की वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का म्हणतात. पेपरला पण कधी कधी असं असतं, हे दोन्ही प्रश्न असे आले की ह्या प्रश्नामध्ये पलीकडच्या प्रश्नाचं उत्तर असं बऱ्याचदा येत असतं मित्रांनो. त्यामुळे पेपर
आला हातामध्ये तर बघा कुठले कुठले प्रश्नाची उत्तरं कुठं भेटतात, कधी कधी होतं असं बऱ्याचदा. पुढचा मुद्दा आहे व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का म्हटले जाते. आता आपण व्हॉल्टेअर यांच्या संदर्भात थोडासा विचार करू. व्हॉल्टेअर बघा, मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की व्हॉल्टेअर जे आहे या फ्रेंच तत्त्वज्ञानाने काय केलं की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता, म्हणजे इतिहास लेखन ज्यावेळेस तुम्ही करता ते इतिहास लेखन करत असताना फक्त वस्तुनिष्ठ सत्य असेल तेवढंच आणि फक्त ज्या घटना घडलेल्या त्या कालानुक्रमे लिहायच्या असं नाही करायचं. तर हे सगळं करत असताना काय करायचं आहे की आर्थिक व्यापार असेल त्या घटनेशी रिलेटेड, त्या इतिहासाशी रिलेटेड, त्या काळाशी रिलेटेड आर्थिक व्यापार त्या काळामध्ये कसा होता, अर्थव्यवस्था कशी होती, शेती कशी होती, या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे असं कोण म्हणाला होता, व्हॉल्टेअर म्हणाला होता. आणि त्याचबरोबर त्यामुळेच इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हा विचार पुढे आला. कारण व्हॉल्टेअरनी काय सांगितलेलं की तुम्ही नुसत्या मोठ्या मोठ्या घटना नका लिहू, नुसते कालानुक्रम नका लिहू आणि वस्तुनिष्ठ सत्यच नका लिहू, मुख्य घटना नका लिहू. त्याबरोबर त्या इतिहासामध्ये त्या समाजाच्या परंपरा असतील, तत्कालीन समाजाच्या परंपरा आहेत, त्याचबरोबर शेती कशी होती, त्याचबरोबर अर्थव्यवस्था कशी होती, व्यापार कसा होता, या छोट्या छोट्या गोष्टींवरती सुद्धा तुम्ही इतिहास लेखन करत असताना विचार करायला हवा. हा मुद्दा त्याने पुढे आणला आणि हा मुद्दा पुढे आल्यामुळे इतिहास लिहित असताना सामान्य माणसाचा सुद्धा विचार व्हायला हवा असा एक विचार पुढे आला होता. आणि त्यामुळेच हा दृष्टिकोन मांडणारा जो काही या दृष्टिकोनाची सुरुवात करणारा व्हॉल्टेअर जो होता त्यालाच इतिहास लेखनाचं जनक असं म्हटलं जातं. हे कारण आहे त्याचं. याचं स्पष्टीकरण आणि व्यवस्थित उत्तर टप्प्याटप्प्याने किंवा पॉईंट वाईज उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत तिथे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. युरोपातले महत्त्वाचे विचारवंत इथेच आलेत. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल असेल, लिओपॉल्ड रांके असेल, हिरोडोटस असेल किंवा हिरोडोटस नाही, कार्ल मार्क्स असेल, हे सगळे जण आहेत ते जनक आहेत. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आहेत. जनक नाही तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आहेत हे सगळे. किंवा बाकी इतर नावं बघा, एक आहे रेने देकार्त, व्हॉल्टेअर आहे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आहे आणि कार्ल मार्क्स आहे आणि लिओपॉल्ड व्हॅन रांके आहे. हे जे आहे 4 नावं तुम्हाला इथं देता येतील. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे सविस्तर उत्तरे द्या. कार्ल मार्क्स याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. कार्ल मार्क्स याने वर्ग सिद्धांत मांडला होता. तो वर्ग सिद्धांत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायला सांगितलं आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतो की समाजातील वेगवेगळ्या घटकांना, आता कार्ल मार्क्स काय म्हणतो की इतिहास लेखन जे आहे ते इतिहास जो आहे तो इतिहास कुठल्याही प्रकारच्या दगडमातीचा नसून, तो इतिहास जो आहे तो अमूर्त कल्पनांचा नसून हाडामासांच्या माणसांचा असतो. कार्ल मार्क्स काय म्हणतो, इतिहास जो आहे तो माणसांचा असतो. ओके, हाडामासाच्या माणसांचा असतो. कार्ल मार्क्स म्हणतोय की इतिहास जो आहे म्हणजे त्याचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करत असताना लक्षात घ्या, कार्ल मार्क्स असं म्हणतो की इतिहास जो आहे तो अमूर्त कल्पनांचा नसून हाडामासाच्या माणसांचा आहे. आणि माणसांमध्ये जे काही नातेसंबंध असतात ते नातेसंबंध उपलब्ध असलेल्या ते नातेसंबंध जे आहेत ते त्यांच्या गरजा उपलब्ध असणाऱ्या ज्या काही उत्पादनाची साधने आहेत त्यांच्या स्वरूपांवरती अवलंबून असतो. आणि ही उत्पादनाची साधने प्रत्येकाला समप्रमाणात नसतात. काहीला खूप जास्त प्रमाणात असतात, काहींकडे ही साधने खूप कमी प्रमाणामध्ये असतात. आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने जी आहे ती समप्रमाणात नसतात. काहींना जास्त प्रमाणात साधने असतात उपलब्ध आणि काही लोकांना ही साधने कमी प्रमाणात उपलब्ध असतात. आणि याच्यामधून समाजाची वर्गवारी जी आहे ती विषम विभागणी होते. समाजाच्या वर्गवारीमध्ये एक विषम विभागणी होते आणि त्याच्यामुळे वर्गसंघर्ष निर्माण होतो. आणि मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो. म्हणजे हा काय म्हणतो की माणसांमधलं नातेसंबंध जे आहे ते त्यांच्या हातामध्ये म्हणजे ते जे उपभोगत असलेल्या वस्तूंवरती किंवा उत्पादनाच्या साधनांवरती अवलंबून असतं. आणि उत्पादनाची साधनं प्रत्येकाकडे समप्रमाणात नसतात. उदाहरणार्थ कारचा जर विचार केला, कोणाकडं साधी कार असेल, कोणाकडं ऑडी असेल, कोणाकडं मर्सिडीज असेल, कोणाकडे इंडिका असेल किंवा कोणाकडे एकदम नॅनो कार असेल किंवा एखाद्याकडे कारच नसेल, एखादा नुसता चालतच जात असेल, त्याच्याकडे सायकल पण नसेल. त्याच्यामुळे काही उत्पादनाची साधनं खूप लोकांकडे असतात अवेलेबल, काही लोकांकडे काहीच नसतं. मग ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने आहे किंवा जी लोक उत्पादन करतात, जे मोठे व्यापारी वर्ग आहेत, मोठे उद्योगपती आहेत, ती लोक समाजाचा जो काही तळागाळाचा घटक आहे त्या वर्गावरती
अन्याय करत असतात, त्या वर्गाचं शोषण करत असतात आणि मग या दोन वर्गात संघर्ष होत असतो आणि हाच मानवी इतिहास जो आहे तो याच वर्ग संघर्षाचा जो आहे तो इतिहास असतो असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. असं या ठिकाणी कोण म्हणतो? कार्ल मार्क्स म्हणतो. आणि अशाच प्रकारे हा कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची जी 4 वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येतील. तरी पण ती वैशिष्ट्ये मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. 4 वैशिष्ट्ये आहेत इतिहास लेखनाची. पहिलं वैशिष्ट्य आहे इतिहास लेखनाची ही पद्धत अतिशय शास्त्रशुद्ध आहे आणि योग्य प्रश्न विचारून या पद्धतीच्या लेखनाची सुरुवात केली जाते. ओके, म्हणजे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यातून होते. म्हणजे पहिला मुद्दा तुम्ही लिहाल ही पद्धत जी आहे ती तर्कशुद्ध आहे किंवा शास्त्रशुद्ध आहे आणि योग्य ही जी सुरुवात आहे इतिहास लेखनाची ती योग्य प्रश्नांची मांडणी करण्यातून होते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे प्रश्न मानव केंद्रित असतात आणि म्हणजे ते भूतकाळामध्ये विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. म्हणजे हे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नाने इतिहास लेखनाची सुरुवात होते ते प्रश्न मानव केंद्रित असतात आणि मानवाच्या पूर्वजांनी त्यांच्या काळामध्ये जे काही कामं केलेले आहेत, ज्या पद्धतीच्या कृती केलेल्या आहेत भूतकाळामध्ये, त्या कृतींचा अभ्यास इथं केला जातो आणि त्या कृतींचा संदर्भ जो आहे तो कुठल्याही देवदेवतांशी लावला जात नाही. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी. पुढचा मुद्दा, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना, हे जे काही प्रश्न विचारले जातात, ह्या ज्या प्रश्नांपासून सुरुवात होईल इतिहास लेखनाला, त्यांची जी उत्तरं काढली जातील, उत्तरं शोधली जातील, त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. जे पुरावे खरे आहेत, विश्वासू आहेत, अशा पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत होत असते. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवी जीवनाच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे मानवाने भूतकाळामध्ये जे काही कृती केल्यात त्या कृतीच्या आधारे मानवी वाटचालीचा जो आहे तो वेध घेतला जातो. तर ही 4 वैशिष्ट्ये आहेत आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची. ओके, तर या ठिकाणी ही 4 वैशिष्ट्ये पण आपण बघितली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो पाहायला मिळतील. पुढचा मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. मगाशीच आपण चर्चा केली. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे ज्यावेळेस इतिहासाची मांडणी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून होते त्यालाच आपण स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतो. आणि त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त चर्चा केली होती मागे की बाबा स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरती भर दिला जातो या प्रकारच्या इतिहास लेखनामध्ये. ओके, आणि पुढे त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत जी काही नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्याचबरोबर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य आहे, यासारख्या विविध पैलूंचा विचार करणारं संशोधन सुरू होतं. म्हणजे स्त्रीवादी लेखन म्हणजे काय, ज्यावेळेस स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखनाचा विचार केला जातो ते स्त्रीवादी दृष्टिकोन, ते स्त्रीवादी इतिहास लेखन आहे. आणि त्यामध्ये पुरुष प्रधान दृष्टिकोन जो आहे इतिहासाचा त्याचा पुनर्विचार केला जातो. आणि त्याचबरोबर स्त्रियांशी रिलेटेड जे काही वेगवेगळे विषय आहेत, स्त्रियांच्या आयुष्याशी रिलेटेड, नोकरी असेल, कुटुंब असेल किंवा इतर काही संस्था असतील, त्यांचा सुद्धा संशोधन या प्रकारच्या लेखनामध्ये केलं जातं. ओके, पुढचा आहे रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. रांके म्हणजे काय, लिओपोल्ड वॉन रांके यांनी नेमका इतिहासविषयक कुठला दृष्टिकोन मांडला तो आहे पुस्तकामध्ये पान नंबर 4 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. काय विचार होता यांचा, की त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितलं. पहिला मुद्दा लिहाल तुम्ही, इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे लिओपोल्ड रांके यांनी सांगितलं. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे असं तो म्हणतो. म्हणजे मूळ दस्तऐवज तुम्हाला जे मिळालेत, त्या मूळ दस्तऐवज जे मिळालेत ती माहिती सगळ्यात महत्त्वाची आहे इतिहास लेखन करत असताना. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची जी कागदपत्रे आहे आणि दस्तऐवजे आहेत यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या मुद्द्यांवरती इतिहास लिहिताय, ज्या विषयावर तुम्ही इतिहास लिहिताय, जो मुद्दा घेतलेला आहे इतिहासासाठी, त्याच्याशी रिलेटेड जी काही कागदपत्र आहे यांचा तुम्हाला कसून शोध घेणं गरजेचं आहे, हा विचार त्याने पुढे मांडला होता.
आणि त्याने पुढे काल्पनिकता जी आहे इतिहासामध्ये जी काही कल्पना आपण मांडतो त्या कल्पनेला विरोध केला होता. अशा प्रकारच्या कल्पनांच्या आधारावरती इतिहास लिहिता येत नाही असं या ठिकाणी रँके याचं मत होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही सगळी प्रश्न जी आहेत या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण बघितलेली आहेत. बघा बाजूला मी स्क्रीनशॉट जर तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. येस. तर ही प्रश्नांची उत्तरं बघितली आणि अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या म्हणजे हे जे प्रकरण आहे या प्रकरणावरती डिटेल्समध्ये आपण चर्चा केली होती. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, या प्रकरणाचा हा जो स्वाध्याय आपण बघितला तो रायटिंगमध्ये जर तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करा. ओके. धन्यवाद.